हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लो ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत ब्लू सोलर वॉटर कसे तयार करावे आणि ब्लू सोलर वॉटरने आपण स्वतःची हिलिंग कशी करू शकतो. ओके, तर ह्याविषयी आपण आज इथे जाणून घेणार आहोत. होपोनोपोनो क्लिनिंग टूल यामध्ये यूज करणार आहोत. ओके, तर ही गोष्ट आहे त्या व्यक्तीची ज्यांचं नाव आहे डॉक्टर ह्यू लेन. डॉक्टर लेन हे हवाईन स्टेट हॉस्पिटलचे जे अपराधिक पागल मरीज लोक होते त्यांना म्हणजेच बिना त्यांना भेटताना हर एक मरीजला ते ठीक करत गेले होते. हे इथपर्यंत तर तुम्हाला सर्वांनाच, आपण जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत आहोत तर आपल्याला होपोनोपोनो विषयी माहिती आहे आणि होपोनोपोनो कसं काम करते हे याची सुद्धा आपल्या चॅनलवरती कित्येक असे व्हिडिओ आहेत आणि त्याला केल्याने कित्येक अशी परिस्थिती आपण स्वतः हील करू शकतो. कारण त्या परिस्थितीला हील करण्याची जबाबदारी आपण 100% घेत असतो. बरोबर, इथपर्यंत सर्वांना तर माहीतच आहे मित्रांनो. ओके, तर आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की डॉक्टर ह्यू लेन जे होते ते त्या बिना पागल मरीज लोकांना न भेटताना त्या मरीज लोकांना फक्त फाईलवर हात ठेवून त्यांना हील करलं होतं. बरोबर, तर तुम्हाला ह्याबद्दल सर्वच माहिती असणारच आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये ती टेक्निकसुद्धा सांगणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही बिमारीला तुम्ही ठीक करू शकता. ओके, तर ते आहे ब्लू सोलर वॉटर. ओके, चला तर आपण स्टार्ट करूया. डॉक्टर लेनने अस्पतालच्या अंदरच एक अलगच ऑफिस सेटअप केलं होतं. म्हणजेच त्या पेशंटच्या ज्या पागल मरीज लोक जे होते त्या हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटच्या फाईलला बघू शकतील असं त्यांनी एक ऑफिस सेटअप केलं होतं अलगच. ओके, तर सन 1983 ते 1987 पर्यंत केवळ 4 वर्षाच्या अंदर डॉक्टर ह्यू लेनने होपोनोपोनो टेक्निकच्या मदतीने त्या सर्व पेशंटला पूर्ण प्रकारे ठीक केले. आणि डॉक्टर लेन जेव्हा त्या पेशंटच्या फाईल्स काढून रोज बघायचे तेव्हा बार बार स्वतःसोबत ते बोलायचे, आय लव्ह यू, आय एम सॉरी, आय लव्ह यू अँड आय एम सॉरी. बार बार असं बोलण्याने हळूहळू त्या पेशंटची मानसिक जी स्थिती होती ती ठीक होऊ लागली आणि होपोनोपोनो प्रेयर करायचे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय एम ग्रेटफुल, ही प्रेयर करायचे. त्यानंतर ती हळूहळू ते जे पेशंट होते ते ठीक होऊ लागली. त्यांची मानसिक स्थिती जी होती, कारण ते पागल लोक होते, हो की नाही, अपराधिक होते, त्यामुळे त्यांना न भेटताच ह्या फाईलला बघून ते स्वतःसोबत हे वाक्य बोलून म्हणजे ती स्थिती ठीक करू लागले. आणि जी सिक्युरिटी त्या पेशंट मरीजला बघत होते, ज्यांना कंट्रोल करत होते, जे सिक्युरिटी असतात ना हॉस्पिटलमध्ये, ते सिक्युरिटी त्या पेशंट मरीज लोकांना कंट्रोल करत होते, तर हळूहळू तिथून ते जाऊसुद्धा लागले. जे औषधी लगातार त्या पेशंटला दिल्या जात होती ती पण हळूहळू देणे बंद होऊ लागलं. आणि बेस्ट सेलिंग ऑथर अँड पर्सनल डेव्हलपमेंट गुरु डॉक्टर जो विटालेने होपोनोपोनो टेक्निकला आपल्या पुस्तकाचे को ऑथर आहेत डॉक्टर ह्यू लेन हे आहेत. कारण डॉक्टर जो विटालेने डॉक्टर लेनकडून इन्स्पायर होऊन ह्या पुस्तकाला लिहिले होते. ते पुस्तक कोणतं आहे? झिरो लिमिट्स मध्ये हे होपोनोपोनो टेक्निकला आपल्या पुस्तकामध्ये झिरो लिमिट्समध्ये समजावून सुद्धा सांगितलं आहे. तर आता आपण बघूया मित्रांनो की ब्लू सोलर वॉटर हिलिंग टेक्निक कसे काम करते आणि हे आपल्या बिमारींना, कुठलीही बिमारी असू द्या, त्या बिमाऱ्यांना कसं ठीक करू शकते. होपोनोपोनोची हवाईंची प्रॅक्टिसच्या अनुसार जे काही आपण आपल्या आसपास होत असते त्यासाठी 100% जिम्मेदार आपण आहोत. बरोबर हो ना मित्रांनो, जेव्हा आपल्याला प्रत्येक एरिया जो हील करायचा असतो तर त्याला हील करण्याची जबाबदारी आपल्याला स्वतःला घ्यावी लागते 100%. कारण हे जे परिस्थिती आपल्यासमोर येऊन असते ते आपल्या विचारांमुळे, हो की नाही, आपल्या विचारांमुळे ही परिस्थिती आलेली असते, तर त्यामुळेच आपल्या फिलिंग्समुळे आलेली असते, तर त्यामुळेच आपल्याला सगळ्या परिस्थितीमध्ये 100% जबाबदार आपल्याला घ्यावी लागते प्रत्येक गोष्टीला हील करण्यासाठी. तर त्याच पद्धतीने त्यासाठी 100% जिम्मेदार
आपण असतो, जे काही पण आपण बघतो आणि अनुभव करतो त्यासाठी आपण पूर्ण प्रकारे जिम्मेदार असतो, कारण की त्या सर्व गोष्टींना आपल्या थॉट म्हणजेच विचार आणि मेमोरीजने बनवलं आहे। तर आपल्या परिस्थितीला ठीक करण्यासाठी होपोनोपोनो टेक्निक सांगते की आपल्याला त्या आठवणींना हमेशासाठी हटवून द्यायला पाहिजे, ज्या आठवणीने त्या विचारांना जन्म दिला आहे आणि ज्यामुळे आपल्या ह्या दुनियाला ह्या प्रकारे असं बनवलं आहे। जसं आपण बघत असतो की कधी आपल्या लहानपणीच्या काही आठवणी असतात, तर कधी आपल्या मागच्या पिढ्यानपिढ्यांपासून हे विरासतमध्ये आपल्याला मिळालेल्या असे ह्या दोन्हींना हटवल्या जाऊ शकतात, म्हणजेच तुम्ही नवीन विचार सुद्धा पैदा करू शकतात। आणि आपण हे कसे करू शकतो, आपण असं कित्येक प्रकारे करू शकतो, ज्यामधीलच एक प्रकार हा आहे ब्ल्यू ग्लास सोलर वॉटर हिलिंग टेक्निक। ओके, प्रत्येक वेळेस जेव्हा आपण होपोनोपोनो वाक्यांना म्हणत असतो, प्रत्येक वेळेस आपण ब्ल्यू सोलर वॉटर पितो, तेव्हा आपण अंदरच्या जो डिवाइन इंटेलिजंटला त्या आठवणींना दूर करण्यासाठी सांगत असते हे ब्ल्यू सोलर वॉटर, जे आपण त्या प्रकारे विचार करण्यासाठी हे पाणी मजबूर करून देत असते, जे आपल्या रियालिटीमध्ये बिलकुल पसंत नाही आहे त्या सर्व गोष्टींना दूर सुद्धा करून देत असते। तर आपल्याला कोणत्याही बिमारीला पूर्ण प्रकारे ठीक करण्यासाठी ब्ल्यू सोलर वॉटरला कसे बनवले जाते आणि हे आपल्या बॉडीला कसे ठीक करू शकते, जे आपण आता आपण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक बिमारी हे काय असते, एकतर पिढ्यानपिढ्या चालत असलेली असते किंवा आपल्या विचार आणि इमोशनमुळे ते क्रिएट झालेली असते, किंवा विचार करून ते डिप्रेशन म्हणा किंवा काही असे आजार असतात ज्यामुळे भावना आणि विचार टाकल्यामुळे ते आपल्या सध्या उपस्थितीमध्ये येत असतात, किंवा पिढ्यानपिढ्यामध्ये ते जेनेटिक प्रॉब्लेम्स वगैरे म्हणतात ना, तर त्या सर्व जे काही आठवणी आहेत आपल्या माइंडमध्ये, त्या अगोदरच्या ज्या मेमोरी आहे अगोदरच्या याच्यातल्या, तर त्या मेमोरीला हटवून हे ब्ल्यू सोलर वॉटर देत असते आणि आपला पूर्ण जे काही बिमाऱ्या आहेत त्या हील होऊ शकतात। कारण हे तुम्ही मसारो इमोटोचं बघितले असणार व्हिडिओ, की पाण्याला मेमोरी आहे, जेव्हा आपण पाण्याला बोलतो तर ते जेव्हा हेट म्हणत असतो तर ते दुसरंच हे करत असते, इमेज तयार करून देत असते, आय लव्ह यू म्हणत असतो, सुंदर अशी इमेज तयार होत असते, तर त्या पाण्याला मेमोरी आहे। म्हणूनच हे ब्ल्यू सोलर वॉटर आपल्या ज्या काही जुन्या आठवणी आहे, जे बिलकुल आपल्याला पसंत नाही आहे, अशा पिढ्यानपिढ्या असलेल्या काही मेमोरीज किंवा जे काही मेमोरी आहे जे लहानपणीचे वगैरे, तर त्या हे पाणी हटवून देत असते आणि प्रत्येक बिमारीला हील हे पाणी करून देत असते, आपल्या विचारांना चेंज करून देत असते, आपल्या विचारांना चेंज होण्यासाठी हे पाणी मजबूर करून देत असते। म्हणून हे इतकं इम्पॉर्टंट असं ब्ल्यू सोलर वॉटर आहे। ओके, तर याचे सर्वात अगोदर आपण बघणार आहोत फायदे। ओके, तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल ना मित्रांनो, परंतु आपण आता बघणार आहोत सर्वात पहिले ब्ल्यू सोलर वॉटरचे बेनिफिट काय आहेत, फायदे काय आहेत, म्हणजेच ह्या पाण्यामुळे आपल्या बॉडीला कोणत्या प्रकारे फायदा मिळत असतो। कोणतं पाणी? मग हे ब्ल्यू सोलर वॉटर। ओके, बनवायचं कसं हे सुद्धा यामध्ये सांगणार आहे, थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी तुम्ही लास्टपर्यंत जरूर बघा। ही टेक्निक आपल्याला फर्स्ट नंबरमध्ये येते। ही टेक्निक आपल्याला सौम्य प्रकारे आपल्या माइंडच्या मेंटल पॅटर्न्सला बदलण्यासाठी मदत करत असते आणि ज्यांनी आपली जिंदगीमध्ये जे सिच्युएशनला पैदा केलं आहे, ज्या प्रकारचं सिच्युएशन म्हणजे परिस्थितीला पैदा केलं आहे, निर्माण केलं आहे, ते आता आपण आपल्या जिंदगीमध्ये महसूस करायचं नाही आहे, तर हे सुद्धा काम ब्ल्यू सोलर वॉटर करत असते। सेकंड आहे, आपली बॉडी 60% पाण्याने बनलेली आहे, तर आपल्या बॉडीचे जे सेल्स असतात ते सेल्सची नॉर्मल फंक्शनिंग आणि टॉक्झिनला बाहेर काढण्याच्या प्रक्रियेसाठी हे पाणी खूप जरुरी आहे। तर जे ब्ल्यू सोलर वॉटर असो किंवा नॉर्मल वॉटर असो, पाणी पिल्याने आपली बॉडी हायड्रेटेड राहत असते, म्हणजे आपली बॉडीमध्ये पाण्याची कमतरता राहत नाही। तिसरं आहे, जेव्हा सूर्याची किरणे ह्या ब्ल्यू सोलर वॉटरवर म्हणजे पाण्यावर पडत असतात, तेव्हा ते पाणी सूर्याची एनर्जी आणि ही बॉटल ब्ल्यू ग्लॉसची असते, म्हणजेच काचेची बनलेली असते निळ्या। ओके, तर ती बॉटलचा कलर, निळा कलरची एनर्जी आणि सूर्याची एनर्जी दोन्हीना आपल्या अंदर एब्झॉर्ब करत असते। निळा रंग जो आहे तो रिलॅक्सेशन, कम्युनिकेशन,
रिजनेशन आणि चांगल्या झोपेसाठी खूप जरुरी आहे आणि याचा उपयोग हाय ब्लड प्रेशर, तणाव, झोपेची समस्या, ज्यांना डोकेदुखीसारखी तमाम बिमाऱ्यांसाठी ह्या ब्ल्यू सोलर वॉटरने इलाज करण्यासाठी केला जातो. आणि हा निळ्या रंगाचा शांत प्रभावच्या कारण हे आपल्याला मेडिटेशन आणि स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये सुद्धा मदत करत असते. म्हणून निळी बॉटलमधील पाणी पिण्याने आपली बॉडीमध्ये निळ्या रंगाचा शांत असा प्रभाव पडत असते आणि आपल्या दिमागाला आराम सुद्धा मिळत असते आणि सर्व चिंता हळूहळू करून खतम होत जातात. निळा रंग गळ्याचा चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र जो असतो त्याचा रंग आहे निळा. निळं पाणी पिल्याने आपल्या ह्या चक्राला आपण संतुलित बनवतो आणि सशक्त बनवत असतो. आणि जेव्हा हे विशुद्ध चक्र कमजोर होते, ते कमजोर झाल्यावर आणि कोणतीही जरूरत किंवा विचारांना व्यक्त करण्यामध्ये असमर्थता येते. मनातल्या मनात गोष्टी ठेवत असतात. आपण म्हणत असतो ना कुणाला आपण की ती जसे हिंदीमध्ये म्हणतात घुटघुट कर जीती है ये असं वगैरे म्हणतात ना, तर ते मनातल्या मनात गोष्टी ठेवून ते व्यक्त नाही करू शकत असे. ओके, म्हणून तर तेच त्या भावनेला जन्म देत असतात. शारीरिक स्तर कमजोर ह्या पाचही चक्र जे असते, पाचवं चक्र हे गळ्यामध्ये खसखस, खोकला, गळ्यासंबंधित आजार हे जेव्हा चक्र कमजोर होत असते तेव्हा हे आजार सुद्धा होतात. जेव्हा आपण हे निळं पाणी पिऊ तर ह्या जे पाचवं जे चक्र आहे ते संतुलित राहत असते. ओके, म्हणून हे सोलर वॉटर पिलं तर संतुलित होते. म्हणून हे ब्ल्यू सोलर वॉटर उपयोग करायचा आहे. भलेही पाचवं आहे, भलेही ह्या पाण्याने हिलिंग क्वालिटीज म्हणजेच उपचार गुणामध्ये तुम्ही विश्वास नाही कराल की हे फक्त पाणी आहे, हे आपल्याला कोणतंच नुकसान नाही करणार आहे मित्रांनो, पोहोचवणार नाही कुठलंच म्हणजेच दुष्परिणाम याचे काहीही नाही. याच्या अलावा प्रत्येक दिवस पर्याप्त पाणी पिल्याने आपली त्वचा, आपले पाचन, आपली जनरल वेलबिंगमध्ये सुधार होत जाते. आपण मिनिमम अमाऊंटमध्ये पाणी पिण्याचा फैसला जर जेवढं केला आहात तेवढंच जर तुम्ही पाणी पित राहाल, कारण ह्यामध्ये हरवण्यासाठी काहीही नाही मित्रांनो, पण जिंकण्यासाठी खूप काही आहे. जेव्हा तुम्ही तुमच्यामधील पूर्वीच्या मेमोरीज, लहानपणीच्या आठवणी ज्या आहेत त्या सबकॉन्शियस माइंडमधून रिलीज केल्या जातात आणि पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी आपला मेंदू हे तयार करून घेत असते. सबकॉन्शियस माइंड ते मजबूर करून देत असते आपल्याला ते विचार करण्यासाठी. तेव्हा तुम्हाला हे पाणी जेव्हा पिऊन त्याचे रिझल्ट तुम्हाला स्वतःला बघायला मिळतील तेव्हा या पाण्यावर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवाल. मी स्वतः याचा उपयोग करते म्हणून म्हटलं की चला तुम्हाला पण ही टेक्निक सांगायला पाहिजे. तर मी हे एखादी महिना झाली ब्ल्यू सोलर वॉटर यूज करत आहे. याचा खूपच अमेझिंग असा रिझल्ट आहे. तुम्ही सुद्धा याचा नक्कीच उपयोग करा. आता बघूया की ब्ल्यू सोलर वॉटर कसे तयार करतात. तर ज्या पाण्याला तुम्ही रोज पिता त्या पाण्याला काचेच्या निळ्या बॉटलमध्ये भरायचं आहे. तुम्हाला विचार पडणार की काचेची बॉटल कुठून घ्यायची, तर अमेझॉनवर ब्ल्यू सोलर वॉटर बॉटल असं जर टाकाल तर त्यामध्ये तुम्हाला 1 लिटरची बॉटल अवेलेबल आहे. तुम्ही तिथून परचेस करू शकता. ओके, तर ज्या पाण्याला तुम्ही हर रोज पिता त्या पाण्याला काचेच्या निळ्या बॉटलमध्ये भरायचं आहे आणि त्या बॉटलला 15 मिनिटपासून तर तुम्ही 1 तासापर्यंत उन्हामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून त्या जे सूर्याची किरणे आहे, सनराईज आहे त्या बॉटलवर डायरेक्टली पडणार अशा ठिकाणी ठेवायचं. आणि 12 घंटे सुद्धा तुम्ही ह्या पाण्याला उन्हामध्ये ठेवू शकता. म्हणजे त्या बॉटलचं पाणी आपल्या बॉडीला ठीक करण्यासाठी चांगल्या प्रकारे चार्ज होऊन जाईल. तिथे तुम्ही राहता तिथे जर चांगली ऊन म्हणजेच धूप जर नाही येत असेल तर आपण इनकॉन्डिस्नेट बल्बच्या मदतीने त्या पाण्याला चार्ज करू शकतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की LED बल्बचा उपयोग करायचा नाही आहे. माझ्या मते तर हे कुठलेही बल्ब यूज न करता डायरेक्टली प्रत्येकाकडेच ऊनही येत असे तर तुम्ही 15 मिनिट ते 1 तासापर्यंत जरी तुम्ही उन्हामध्ये ठेवलं तरी त्याचा चांगला उपयोग होईल. ओके, त्यानंतर तुम्ही जर LED बल्बचा जर उपयोग कराल तर यामध्ये तुमचं पाणी चार्ज होणार नाही. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्या ब्ल्यू सोलर वॉटरला मेटलचं ढक्कननी झाकायचं नाही आहे. ब्ल्यू सोलर बॉटल जर तुम्ही यूज कराल तर काय म्हणायचं आहे त्याला की डायरेक्टली सनराईज त्या बॉटलवर पडले पाहिजे या ठिकाणी तुम्ही ठेवा. ओके, प्लास्टिकचं ढक्कनसुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा ब्ल्यू सोलर वॉटरसाठी क्रॉकचं ढक्कनसुद्धा वापर करू शकता. जेव्हा तुम्ही अमेझॉनवरून घ्याल तर त्याला डायरेक्टली ढक्कन लागलेलं असतं. ओके, आणि काचाची
ऑलरेडी बॉटलसुद्धा त्यामध्ये मिळते. जेव्हा आपलं पाणी पूर्ण प्रकारे चार्ज होऊन जाईल तेव्हा तुम्ही त्या पाण्याला पिऊ शकता. त्या पाण्याने तुम्ही चाय बनवू शकता, त्या पाण्याने जेवण बनवू शकता, फ्रूट व्हेजिटेबल्सला धुवू शकता, अंघोळ केल्यानंतर सुद्धा त्या पाण्याला आपल्यावरती छिडकू शकता. चला तर आता जाणून घेऊया की ब्लू सोलर वॉटर आपल्या बॉडीला कसे ठीक करू शकते. तर पाण्याचा प्राकृतिक रंग आहे निळा आणि कोबाल्ट ब्ल्यू म्हणजे गहरा समुद्राचा रंग याची खुशाली जागा आहे. जेव्हा आपण निळ्या बॉटलमध्ये पाणी ठेवतो तेव्हा पाणी आपल्या प्युअर इसेन्सला म्हणजे शुद्ध सारला आठवण करत असते आणि हे आपल्या मूळ शून्य अवस्थामध्ये वापस येऊन जाते, जिथं ते सर्व निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीज जे असते ते ठीक होऊन जात असते. जेव्हा आपण हे पाणी ब्ल्यू बॉटलमध्ये ठेवत असता तेव्हा तुम्ही त्याचा सन्मान करता आणि पाण्याला आपल्या हायेस्ट फ्रिक्वेन्सीला आणण्याचा मौका देत असता. यामुळे पाणी पसंतीचा हेतू म्हणजेच आपल्या ज्या काही इच्छा आहे ते संभव बनवत असते. आणि निळी वॉटर बॉटल उन्हामध्ये ठेवून सूर्याची किरणे आणि एनर्जीला मिळवून आपलं ब्ल्यू सोलर वॉटर बनते. ह्या पाण्याला पिण्याने आपण शुद्ध होत जातो. पाणी पिल्यानंतर आपल्या अंदरचे जे निगेटिव्ह डाटा असते जो स्टोअर झालेला असतो सबकॉन्शियस माइंडमध्ये तो सुद्धा म्हणजे निघून जात असतो आणि प्रोग्रामिंगला साफ करण्यासाठी मदत करत असते, म्हणजे प्रोग्रामिंग नीट होत असते. आणि आपल्याला सांगते की आपण रिॲलिटीमध्ये कोण आहात. सूर्याच्या शक्तीसोबत निळ्या बॉटलचा उपयोग करून जर आपण ही पाणी शुद्ध आणि ठीक करू शकते. जेव्हा ह्या पाण्याला पिता तेव्हा हे पाणी आपोआप आपल्याला ठीक करून देत असते. आणि याच्यासोबत आपण जर जेव्हा आपण त्या निळ्या बॉटलमध्ये पाणी भरतो तर त्याला आपण जसं पाण्याला चार्ज करतो तेव्हा त्याला 11 वेळा होपोनोपोनो तुम्ही देऊन पाण्याला चार्ज करायला ठेवा किंवा चार्ज करून आणल्यानंतर होपोनोपोनो पाणी देऊन 11 वेळा तुम्ही पिऊ शकता. किंवा तुमची जी कुठली डिझायर इच्छा आहे ती सुद्धा तुम्ही त्या बॉटलवर पेस्ट करू शकता, म्हणजेच लिहून चिपकवा त्या बॉटलला काचेच्या. तुमची जी काही अफर्मेशन आहे, जी काही मॅनिफेस्ट करायचं आहे तर ती तुमची एक इच्छा लिहायची आहे. सुरुवातीला होपोनोपोनोचे 4 वाक्य तुम्ही त्या बॉटलवर पेस्ट करायचे आहे, लावायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय एम ग्रेटफुल, हे सुद्धा 5वं वाक्य सुद्धा लावायचं आहे. आणि त्यानंतर तुमची डिझायर इच्छा लिहा, ते चिपकवा आणि तुम्ही 11 वेळा सुद्धा जर नाही चिपकवायचं असेल तर 11 वेळा होपोनोपोनो पाण्याला द्या, जेणेकरून सर्व काही आपल्याला हील करण्यासाठी मदत होणार, क्लिन्झिंग होणार. तर हे आहे ब्ल्यू सोलर वॉटरचे फायदे आणि कसं बनवतात हे सुद्धा. ओके, नक्कीच याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करा आणि अमेझिंग रिझल्ट मिळवा आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या मॅनिफेस्ट सुद्धा होत असतात. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. आतापर्यंत ह्या व्हिडिओवर जुळून राहिलेत आणि लक्षपूर्वक ऐकलेत त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.